विधान परिषद निवडणुकीचा आज उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस होता आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या विधान परिषदेच्या निवडणुका म्हटल्या की तिथं घोडे बाजार मोठ्या प्रमाणात होता असं बोललं जातं. कारण जर आपण आज पाहिलं असेल तर जवळपास राज्यभरात 5 ठिकाणी ज्या निवडणुका आहेत त्या बिनविरोध झाल्या. त्यातल्या पुण्यातल्या जागेवर विशेष सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं. कारण राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा सुटण्यापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार देण्यापर्यंत प्रचंड वादळी घडामोडी सगळ्या घडलेल्या होत्या आणि आज अखेर महाविकास आघाडीचे अर्थात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी सुद्धा माघार घेतली. भाजपकडनं प्रदीप कंत हे बंडखोरीच्या तयारीत होते, त्यांनी सुद्धा माघार घेतली आहे. अंतर्गत गणितं काय फिरली? मुंबईमध्ये शरद पवारांच्या सिल्व्हर रॉक या निवासस्थानी नक्की काय झालेलं आहे? शरद पवारांना नक्की कोण भेटलंय? उमेदवारांसोबत काय नक्की घोडेबाजार झाला आहे का? या सगळ्या संदर्भात चर्चा करायची माझ्यासोबत राजकीय विश्लेषक विरेशजी आंधळकर आहेत. विरेशजी, का हे ज्या विधान परिषदेच्या विशेषतः निवडणुका असतात यामध्ये घोडेबाजाराची चर्चा मोठ्या प्रमाणात का होते? मुळात पाहायला गेलं तर विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्थेची जी निवडणूक असते ती कार्यकर्त्यांची नाही, हे पहिल्यांदा कार्यकर्त्यांनी ध्यानात घेतलं पाहिजे. कारण की इथं म्हणजे राज्यात 17 निवडणुका होत आहेत, त्या 17 जागांवर कोण उभा आहे हे पाहिलं पाहिजे. पुण्याकडे तर आपण बोलणारच आहोत, मात्र राज्याचा विचार करायला गेला तर कोणाचा भाऊ, कोणाचा मुलगा, कोणाचा मामा, कोणाचा होणारा व्याही उद्योजक जे आहेत ते, अशी सगळी नावं आहेत. इथं कुठल्याही सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली गेली हे दिसत नाही. का तर ह्याच्यामध्ये मतदार असतात मोजके. म्हणजे पंचायत समितीचे अध्यक्ष असतील, जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, नगरपालिकांचे नगरसेवक असतील, असे इथं मतदार असतात. आणि हे मतदार स्वतः निवडणूक जिंकण्यासाठी काय काय युक्त्या लढवतात हे मतदार पाहत असतात. आता तेच जर मतदार असतील तर ते किती मोठा विषय असेल. आणि त्याच्यामुळे ही निवडणूक कार्यकर्त्यांची नाही. आणि इथं जर तुम्हाला जिंकून यायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे लक्ष्मीदर्शन करावं लागतं असं बोललं जातं. आणि ते खरं आहे देखील. आता काकड्यानं ज्यावेळेस उमेदवारी दिली त्यावेळेस विलास लांडे म्हणाले होते की आर्थिक निकष इथं पाहिला जातो. हा आर्थिक निकष म्हणजे मतदारांना प्रलोभनं असतात की अशा पद्धतीचे काही उदाहरणं राज्यभरात काही गेले आपण पाहिलेले आहेत? मुळात विक्रम काकडेंची उमेदवारी ही मिळणं त्यांना हे सुद्धा एक नाट्यमय घडामोडीनुसार घडलं. म्हणजे त्यांचे मित्र म्हणून जे आता सगळीकडे आलेलं आहे की पार्थ पवार विक्रम काकडेंना आमदार करायचंच म्हणून प्रयत्न करत होते. पहिलं एक 15 दिवसाखाली झालेले जिशान सिद्दीकी यांची निवडणूक, त्यानंतर इद्रिस नायकवाड यांना द्यायला लावले राजीनामा, ते दोन्ही झालं नाही. मग आता विक्रम काकडेंची उमेदवारी पुढं आली. आणि भाजप आग्रह करत असताना सुद्धा दिल्ली दरबारी जाऊन राष्ट्रवादीनं ही जागा आपल्याकडे मागून घेतली आणि ती मिळाली विक्रम काकडेंना. आता विक्रम काकडेंना उमेदवारी द्यायची वेळ आल्यानंतर राष्ट्रवादीकडं स्वतःचे काही दिग्गज नेते आहेत जे आमदार राहिलेले होते, जे शहराचं काम पाहतात, ज्यांच्याकडं ते मास लीडर आहेत. म्हणजे ग्राउंडवर त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा संग्रह मोठा आहे. काकडेंकडं उद्योजक लॉबी मोठी आहे, त्यांच्याकडे ग्राउंडवर किती कार्यकर्ते आहेत हा प्रश्न आहे. म्हणजे ते थोडं बोलणं अतिशयोक्ती ठरू शकतं. मात्र 2 गोष्टी पाहायला गेलं त्यामध्ये पार्थ पवारांचा जवळचा मित्र आणि संजय काकडे यांचे असणारे पुत्र, त्याच्या ह्या सगळ्या गणितामुळे विक्रम काकडे यांना उमेदवारी मिळाली. आता तुम्ही जसं म्हणाला की विलास लांडे असं म्हणाले की आर्थिक निकष पाहून ते दिलं गेलं. शेवटी ही निवडणूक जी आहे ती 700-750 मतदारांची आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये राष्ट्रवादीकडं जास्त मतदार आहेत का तर आहे, त्यांच्यासोबत भाजप आहे का तर आहे. मात्र जर निवडणूक झाली असती तर इथं तुम्हाला काही ठिकाणी पैशांचा धूर येताना दिसला असता. हे सांगता म्हणजे काय असतं, हे उघडगुपित आहे. फक्त ते पुरावे त्यासाठी जे लागतात ते तिथं कधीच मिळत नाहीत. कारण की गुप्त मतदान आहे, लोकशाही मानली जाते की गुप्त मतदान असतं. मात्र इथं त्या मतदानासाठी बोली लागली जाते. हे मतदान झालं तर हा घोडेबाजार होतो. पण आता हे माघार घ्यायला ज्या घेतलेले आहेत इथे काही घोडेबाजार झाला असेल? घोडेबाजार झाला असेल नसेल हा भाग त्यांनाच माहिती. मात्र ह्याच्यात एक इंटरेस्टिंग फॅक्ट असं आहे की प्रशांत जगतापांनी एक व्हिडिओ टाकला आणि ते 5 मिनिटात तो डिलीट पण केला. मात्र तो व्हिडिओ सगळीकडे प्रसारित झाला. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की काँग्रेसच्या जास्त जागा होत्या, काँग्रेस या जागेसाठी आग्रही होतं. मात्र तरी देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने ही जागा स्वतःकडे घेतली आणि त्यांनी ऐनवेळी माघार घेतली. आमच्यासोबत धोका झाला आहे. ह्याला काही कड्याला कड्या जोडवायच्या असतील तर आज सकाळीच वळसे पाटील आणि शरद पवार साहेबांची झालेली भेट हा ह्याच्यातला एक महत्त्वाचा धागा आहे. दुसरी गोष्ट संजय काकडे यांनी शरद पवार साहेबांना केलेला फोन. दुसरी गोष्ट त्यामध्ये
सुनेत्रा पवार ज्या उपमुख्यमंत्री आहेत, ज्या राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा म्हणून आता काम पाहत आहेत, त्यांनी शरद पवारांना केलेला फोन. आता हे फोन केले म्हणजे उमेदवारी मागे घ्यावी, कारण की राष्ट्रवादीकडे 2च जागा आहेत आणि तसं पाहायला गेलं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार जरी राहिला असता तरी ते काही निवडून आले नसते. मात्र पुढं जाऊन जे काही पुढच्या 8-10 दिवस मेहनत घ्यावी लागली असती, 8-10 दिवस जे काही अर्थकारण फिरलं असतं ते खूप मोठ्या प्रमाणात झालं असतं. मग ते थांबवण्यासाठी काय नेमकी डील झाली हे आत्ता सांगणं थोडंसं अतिशयोक्ती ठरेल. मात्र रोहित पवारांनीच एक स्टेटमेंट केलेलं आहे काल किंवा आज काहीतरी आहे ते, की इथं मोठी डील झाली आहे. 55 ते 60 कोटीचा आकडा त्यांनी सांगितला. पहिला त्यांचा रोग कोणाकडे होता? स्वतःच्या पक्षाकडनं होता. पहिला रोग त्यांच्याकडे होता भाजप, राष्ट्रवादी आणि ह्या सगळ्या गणितामध्ये. मग पार्थ पवारांनाच आरोपी ठरवायचं, हे करायचं, तिकडे रोग होता. मग आता ते रोहित पवार काय बोलणार? रोहित पवार आमच्या उमेदवारी, त्यांच्या उमेदवारी माघार का घेतली? जर त्यांनी 50-55 कोटींचा आरोप केला आहे तर मग इथं काय झालं हे उत्तर आता त्यांनी दिलं पाहिजे. नाही आता ज्यावेळेस माघार घेतली, श्रीकांत पाटलांचं जे स्टेटमेंट आलं ऑफिशियल, त्यात ते म्हटलं की संभाव्य घोडेबाजार टाळण्यासाठी आम्ही ही माघार घेतो. म्हणजे संसदीय लोकशाहीमध्ये निवडणूक हा त्याचा एक महत्त्वाचा भाग असतो, अविभाज्य भाग असतो, की लोकशाही जिवंत आहे याचं लक्षण हे निवडणुका असतात. मात्र घोडेबाजार होऊ नये म्हणून निवडणुकीतूनच माघार घ्यायची म्हणजे घोडेबाजार होतो हे मान्य आहे. ते स्वतःच बोललेत घोडेबाजार टाळायचा होता. म्हणजे ते जर उमेदवार राहिले असते तर घोडेबाजार झाला असता असाच अर्थ होतो त्याचा. हे मराठीचे शब्द जे आहेत ना ते खूप फिरवता येतात आणि त्यातला हा एक भाग आहे की आम्हाला घोडेबाजार टाळायचा. घोडेबाजार टाळायचा म्हणजे तुमची उमेदवारी राहिली असती तर घोडेबाजार झाला असता, हे त्यातूनच स्पष्ट होत आहे. आता हा श्रीकांत पाटलांचा एक भाग झाला. आपण येऊयात प्रदीप कंद यांच्याकडे. अगदी शेवटचा अर्धा तास राहिला त्यावेळेस राहुल कुल आले आणि त्यांचा उमेदवारी अर्ज मागे झाला. कुलांना नक्की काय साध्य करायचं होतं? म्हणजे प्रदीप कंद जे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत आता आणि जे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचेच, अजितदादांसोबत त्यांनी काम केलं, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष राहिलेले आहेत, ते इच्छुक होते. म्हणजे भाजपकडून इच्छुक असणाऱ्या 3-4 नावांमध्ये प्रदीप कंद हे नाव एकदम अग्रभागी होतं की त्यांना ती निवडणूक लढायची. कारण की शिरूरमध्ये सध्या भाजपकडे स्पेस आहे. म्हणजे शिरूर लोकसभात पाहायला गेलं तर भाजपकडे काही नाही आहे आणि त्यामुळं त्यांना उमेदवारी मिळेल हे मानलं जात होतं. मात्र राजकारण निवडणूक आहे हा आता बार्गेनिंगचा खेळ झालेला आहे. मला जर उमेदवारी मिळत नसेल तर मी काहीतरी असं करेल की ज्याच्यामुळं मला एक शब्द मिळवता येईल. आणि प्रदीप कंद किती सहजासहजी त्यांनी माघार घेतली. म्हणजे कुठल्याही वरिष्ठ नेत्यांनी म्हणजे त्यांच्याशी बोललेत नाही बोललेत हा विषय वेगळा. राहुल कुल त्यांच्यासोबत होते जे आमदार आहेत दौंडचे आणि त्यांच्यासोबत शिष्टाई झाली आणि मी माघार घेतली असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे त्यांच्या उमेदवारीमध्ये दम नव्हता असं म्हणता येऊ शकतं की फक्त आपल्याला काहीतरी बार्गेनिंग पॉवर करायचे, काहीतरी शब्द आपल्याला घ्यायचा आहे आणि आपण माघार घ्यायचं एवढंच झालेलं आहे. बाकी काय हे फक्त शब्दासाठीच होतं. हां म्हणजे त्यांची उमेदवारी ही शब्द मिळाला पाहिजे आपल्याला. काहीतरी काय असतं राजकारणामध्ये प्रत्येकाला एक इच्छा असते. आज एक नगरसेवक असेल तर त्याला आमदार व्हायचं असतं, आमदार झालेल्याला 2-3 टर्म झालं की मंत्री व्हायचं असतं. पण आता हा राजकारणाचा खेळ असा झाला आहे महाराष्ट्रामध्ये तर की बाहेरच्यांना आलेल्यांना दुसऱ्या मिनिटाला संधी मिळते जो त्यांच्यासोबत काम करताना वेळ घ्यावा लागतो. मग अशा वेळी यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काहीतरी शब्द 100% घेतलेला असणार आहे जो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल. काकडेंनी ही जी निवडणूक आता म्हणजे त्यांचा विजय निश्चितच झाला, बिनविरोधच झाली, त्यांनी ही जी निवडणूक जिंकली आहे ती फक्त लक्ष्मी दर्शनाच्या जीवावरच नाही. निवडणूक फक्त लक्ष्मी दर्शनाच्या जीवावरच जिंकली का हे एक भाग झाला. मात्र ह्याच्यामध्ये जे काही पद्धतीनं राजकारणाची गणितं फिरवली गेली ती महत्त्वाची आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे विक्रम काकडेंना उमेदवारी देत असताना संजय काकडे हे भाजपचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत. ते भाजपमध्येच आहेत, ते देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे आहेत असं मानलं जातं. एक टीका व्हायला लागली की बाबा मोठा व्यक्ती आहे, बिझनेसमन आहे, शेकडो कोटींची मागे मालमत्ता आहे आणि ह्याच्यामुळं त्यांना उमेदवारी दिली जाते का, किंवा एका वडील भाजपमध्ये आणि मुलगा राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेतो हे टाळण्यासाठी सगळ्यात पहिली खेळी केली गेली की संजय काकडेंसह विक्रम काकडेंचा प्रवेश झाला. इथं राष्ट्रवादीनं होणारी संभाव्य टीका टाळली की बाबा वडील इकडं आणि मुलगा इकडं, तिथं त्यांनी ते टाळलं. दुसऱ्या बाजूला विक्रम काकडे यांच्या उमेदवारीला इंटरेस्टिंग फॅक्ट हे बघायला गेलं तर ह्या देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत ज्यांच्या शब्दाशिवाय महाराष्ट्रातल्या महायुतीतल्या 3 पक्षांचं तरी काय होत नाही
त्यांच्याकडून ऑलरेडीच त्यांनी मंजुरी आणलेली होती ह्या नावासाठी. म्हणजे मला स्वतःला हे सांगतो की दुसऱ्या दिवशी नाव जाहीर झालं, मात्र आदल्या दिवशीच आपल्याकडे अशी माहिती होती की विक्रम काकडेंचं नाव फायनल झालं. का तर तसे सोर्स होते की मुख्यमंत्र्यांनी देखील त्या नावाला परवानगी दिलेली. म्हणजे भाजपचा विषय संपला, भाजपनं ती जागा सोडलेली आहे, भाजप आता त्यावर क्लेम करत नाही. मात्र तरीसुद्धा असं बोललं गेलं की उमेदवारी राष्ट्रवादीची आणि उमेदवार हा भाजपचा. मग हीच टीका होत राहू नये म्हणून त्यांचा दोघांचा प्रवेश झाला. ते झाल्यानंतर जी गणितं जुळवली गेली, संजय काकडे आणि विक्रम काकडे हे स्वतः सुनील टिंगरेंना भेटले, जे स्वतः इच्छुक होते, दीपक मानकरांना भेटले, सुरेश गुले जे ज्येष्ठ सदस्य आहेत राष्ट्रवादीचे, त्यांना ते भेटले. त्यांनी त्यांची जे काय असेल ते म्हणणं मांडलं, त्यांना स्वतःसोबत येण्यासाठी तयार केलं. संजय काकडे ह्या गेममध्ये एक परफेक्ट नाव आहे, कारण की संजय काकडे यांनी ज्यावेळेस आपण पाहिलं की राज्यसभेचे खासदार झाले होते, अपक्ष लढले होते आणि सगळ्या पक्षांची मतं घेऊन ते झालेले होते. तिथं सुद्धा अशी आजही चर्चा ती आहे की तिथं सुद्धा एक मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन घडवलं गेलं होतं, ज्याच्यामुळं अपक्ष असणारा उमेदवार ज्याला काही पक्षांनी पुन्हा पाठिंबा दिला आणि ते राज्यसभेचे खासदार झाले. तिथं राज्यसभेची निवडणूक होती, ती तर काय अशी खालची कुठली नगरसेवकाची ह्याची निवडणूक नव्हती, ती संजय काकडेंनी जिंकलेली होती. 2017ला संजय काकडेंचा भाजपची सत्ता येण्यामध्ये मोठा वाटा होता. त्यांनी अनेक पुढच्या पार्टीचे म्हणजे ह्याच राष्ट्रवादीचे नगरसेवक फोडले आणि भाजपमध्ये काही लोक आणले आणि तिथं भाजपचे जास्त नगरसेवक निवडून आले आणि त्यांची सत्ता आली. हे गणित जुळवण्यात संजय काकडेच होते. अलीकडच्या काळामध्ये ते थोडेसे भाजपपासून दूर झाले असले तरीही ज्या काही खेळी असतात, जे काही गणित जुळवण्याच्या गोष्टी असतात, जिथं गणित जुळवण्याचं गेमिक्स येतं तिथं संजय काकडेंची खेळी ही काम करते असं म्हणलं जातं. मग तिथं त्यांचं माइंड पॉवर असेल किंवा मसल पॉवर असेल किंवा मनी पॉवर असेल, ह्या तिन्ही गोष्टी तिथं काम करतात. तेच इथं बघायला भेटतं. आता यातला आपण एक शेवटच्या मुद्द्याकडे जर गेलो, प्रशांत जगतापांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली, अतिशय थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणारीच त्यांची ती प्रतिक्रिया होती. या निवडणुकीचा थेट इफेक्ट महाविकास आघाडीमध्ये मनभेद होण्यापर्यंत जाऊ शकतो. आता काँग्रेस हे म्हणजे मुख्यतः भारतात असेल किंवा इथं महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यात देखील एक नंबर पाहायला गेला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षापेक्षा जास्त सदस्य हे काँग्रेसचे होते. कारण की पुणे महापालिकेत पण ह्यांचे 2-3 असतील तर त्यांचे 15 नगरसेवक आहेत आणि बाकीकडे पण. कुठंही ह्या लढाईत असं दिसलं नाही की काँग्रेसने ती जागा मागितली किंवा तसे काही बार्गेनिंगचा विषय आला नाही. त्यांच्या जागा वाटपामध्ये ती जागा थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला गेली. मात्र आज ज्यावेळेस हे सगळे गणितं फिरली, ज्यावेळेस हे सगळं नाट्य घडलं आणि राष्ट्रवादीने माघार घेतली, त्यावेळेस प्रशांत जगताप असा आरोप करतायत की आमच्याबरोबर धोका झाला आणि त्यांनी थेट व्हिडिओ तसा दिलेला आहे. जर हा धोका झाला हे तुम्हाला माहीत होतं की असं होणार आहे, तुम्हाला जर माहीत होतं, तुम्ही आधीच जागा मागायची होती, सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. ठीक आहे, हा राजकारणाचा भाग आहे. असू शकतं की बाबा आम्ही निवडणूक लढतो आणि तुम्ही आम्हाला सपोर्ट करा म्हणून त्यांच्याकडनं पाठिंबा घेतलेला असू शकतो महाविकास आघाडी म्हणून. मात्र हे चित्र ठाण्यात पण पाहिलं गेलं आहे अशाच पद्धतीनं. तिथं शिवसेनेचा उमेदवार माघारी गेला, तिथं कोकणामध्ये बघायला गेलं तर हेच झालं. तर बाळामानेंनी माघार घेतली. तर मुळात ही निवडणूकच अशी आहे, स्थानिक नेते, त्यांची पॉवर आणि तिथं सगळी गणितं जुळतात. काँग्रेसला ही टीका करणं अपरिहार्य आहे. नक्की. ही जी सगळी निवडणुकीची गणितं होती आणि विशेषतः घोडेबाजार हा शब्द फार मोठ्या प्रमाणात उमेदवार, विरोधी पक्षातले नेते वापरत होते, त्याचा कितपत वापर झाला असेल, त्याचा कितपत या सगळ्या निवडणुकीत इफेक्ट असेल, हा सगळं पाहणं महत्त्वाचं आहे. सामान्य नागरिक जनता ही या सक्षम लोकशाहीकडे, जिवंत लोकशाहीकडे निवडणुकीच्या माध्यमातून पाहत असते आणि ज्यावेळेस निवडणूक बिनविरोध होते त्यावेळेस कुठेतरी संशयाची सुई सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांवरही उचलत असते आणि यातून नक्की साध्य काय होतंय, राजकारणी किंवा हे सगळे जे काही नेते आहेत त्यांना यातून काय साध्य करायचं असतं हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं. अशा वेळेस जनता मात्र या अपेक्षांनी पाहत असते की भलं होईल, मात्र सगळे आपली तुंबडी भरण्यातच माहीर असतात असं म्हणावं लागणार. या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा ते सिद्ध होताना पाहायला मिळतंय. आता तरी महाराष्ट्रात 5 ठिकाणी ही जी निवडणूक आहे ती बिनविरोध झालेली आहे. बाकी घोडा मैदान लांब नाही आहे. येत्या निवडणुकीत काय होतं याचे प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला पॉलिटिकल महाराष्ट्रावर देतच राहूयात. तुम्ही पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र. या व्हिडिओत आत्ता तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद.